पायाने लाकडं मोडतो आम्ही. आताची आताची पायाने लाकडं मोडतो ते. पाय मोडाय आता समजत काय आहे. पाय मोडाय बसलाय. पाय पण मोडाय बसला. आज पोपटी लय भारी होणार बघा. कारण गावठी अंडी म्हणजे शहरात तर नाहीच मिळत. ते दुकानात जायचं ते मोठाले अंडी आणायची. आणि अशी अंडी शिवाय काय मजा आहे का. त्याची पण हवस होणे आपली पण आहे त्याची पण होणे. नमस्कार मित्रांनो, आज पोपटी बनवायची वालाच्या शेंगाची आणि गावरान शेंग वालाची. महाय शेंगा म्हणजे कोकण भागात किंवा पनवेल भागात किंवा रायगडमध्ये ही शेंग शिजवल्या जाती किंवा ह्याला खाल्ल्या जाती. आणि त्याला अंडी शेंगामध्ये भरायची किंवा ती मारबिटी असती ते भोवतानी लावायची. किंवा का मारबिटी आहो ती आम्ही आणली या. कारण कसं आहे तास आहे जुन्या काळामुळं आल्यामुळं तुम्ही पण हे बनवा. कारण पूर्वी ह्या रायगडमध्ये वाल आणि आपलं तुरीच्या शेंगा किंवा मुगाच्या शेंगा किंवा हरभरा भरपूर पिकायचा. आणि जुनी लोक पिकवीत पण होती. आता काय शेती गेल्यामुळं लोक पिकवी. आताची पोरं बाळ काय पिकविनात. नाही आता ही जी पोपटी आहे ना ठिकाणी लोक का म्हणजे वाल खायची शेंगा खायची आणि लय समाधान करायची. आता आपण काहीतरी बनवतो पण त्या काळात मडकं असायचं. मडकं त्या मडक्यात बनवायची. 10 माणसं किंवा 20 माणसं चुकून 25 माणसं पण त्या मडक्यात अंडी घालायची आणि ती बनवायची. त्या मडकं त्यांनी ती आणायचीच आणि काळजीने त्यात बनवायचीच. अजून सुद्धा म्हणजे पनवेल भागात हा अजून आत्ताच्या काळात सुद्धा आहे. कारण ते खाणं की नुसतं उकडून घामावर ते आणण्या शिजतं आणि ते आपण शेंग खायची. चुलीवरचं अन्य तर खातोच आपण किंवा गॅसाचं तर अन्य तर काय चुकीच येते. पण एवढं महत्वाचं अन्न हे ह्या पोपटीला कव्हा खा आणि शेकते शेंग. बघा ह्या डबा आहे त्याला आम्ही धुला बिलाय आणि जरा कापून काढलाय. त्यात बघा इथं मारबिटी भरतोय. मारबिटी भरली म्हणजे खाली पुढं अशी ठेवतोय. वरून शेंगा टाकायच्या नंतर जाळ घालायचा. तर पूर्वी मडक्यात शिवत पण आताच्या काळात काय आहे. आताच्या पोरांच्यात काय मडकी नाही राहिली काहीच नाही राहिली. पण आता चाललंय त्यांचं. माझं म्हणणं असं आहे की शेंगा खावा. वालाच्या शेंगा तुरीच्या शेंगा मुगाच्या शेंगा. तेव्हा कसं काय चाललंय बघा. तो पण पोरका कसा आहे अनुभव घ्या असल्यामुळे चाललंय ती. नाही ना ज्याला पण जमायचं नाही अशा गोष्टी पण आहेत. बावड्या तर काहीच ऐकणार. कसाच बावडी ऐकणार. हा पाला अर्धा खाऊन टाकेल. हा बावडे ना खायचं आणलं थोडं थोडं. योगा मित्रांनो हे चाललंय योगा. योगा वालाच्या शेंगा भरीव शेंगा त्या पण बावड्या काय ऐकत नाही. पण बघा आता तेल मीठ समजा लावलं या आणि आता शिजाय टाकायच्या त्या. हे बघा कशा शेंगा. अरे अशा तुम्ही पण खावा. कारण हे सीझनच आहे खायचा. 2 शेंगा आता बावडीला चारतो. पण बघा हे रांडाचा काय का बिंदास खाणार देऊ. ते बघा काय ऐकणारच नाही.
नमस्कार मित्रांनो, बघा अंडी पण टाकतोय हा. आणि गावठी अंडी. आणि आज बघा शेंगाचं बघा समजा अगदी व्यवस्थित खायचं नाही, असंच करा तुम्ही पण. अरे ह्या खाण्याशिवाय मजा नाही. आणि गावरान अंडी नसती. बघा गावरान अंडी आज पोपटी लय भारी होणार बघा. कारण गावठी अंडी म्हणजे शहरात तर नाहीच मिळत. ते दुकानात जायचं, ती मोठाली अंडी आणायची. आणि अशी अंडीला शिवाय काय मजा आहे का? माझं म्हणणं, बाया माणसाने कोंबड्या पाळा आणि ही अंडी खा. अशा शेंगा बघा पिकावलं, ती पण बाया माणसं असेल बिचारी, त्यांनी पिकावली, त्यांनी काय आणली, तेव्हा आपण पण त्यांचं हातचं खातोय म्हणायचं. त्यांना पण आयुष्यात लाभ भेटावा. दोन किलो शेंगा नाही बा, 2 किलो. आमचा देव काय मारबीटचा पाला बिला हे आम्हाला घासावा लागतो. आणि तरी आपल्या खायचे मित्रांनो समजाने असंच खावा. चुली जेवण करून चांगलं खावा. हे बघा हे. लाकडं घालते इकडं. सर बा दगडपत्र आहे. थांब ना थांब, एवढी कसली इकडं आणली ना जांभळीचा झाडं नाही तेवढं. जांभळ. आहे की? कुठं ते दगड ठेवायचा का एक? हा इकडं लाकडं घाल. एवढं म्हणजे हवा नाही गेली बाई. पायाने लाकडं मोडतो आम्ही. आताची आताची पायाने लाकडं मोडतो ते. पाय मोडाय आता समजत काय आहे? पाय मोडाय बसलाय पाय पण मोडाय बसला. लाकडाच्या आधी. मग लाकडे आधी पाय मोडाय बसला. असं काम होय. हे बघा डोक्यावर सुद्धा लाकूड मोड दाखवतो जरा. हे बघा. पण रक्त जुनं असल्यामुळं चालतं. या तुमच्या काळात कसं असं त्याचं सांगता येणार आहे. हे बघा नाना कारण जे हाय ते तर तुम्हाला दाखवते. एवढं की पूर्वी काय राहायची मडक्यात मडकं राहायचं त्याला मडकं. आता आम्ही आता डब्यात बनवली. आता काय तर मडकं कोण आणणार काय झालं. पालेगाव म्हणजे मडक्याचंच आहे. मडकं तिथं पाहिजे तेवढं मडकं भेटते. पण आताची पोरं बाळ काय एवढी मडकी आणतात का? नाही तर मडक्यावाल्याला पण लय मोठा मान होता. आज पण त्याच्या आयुष्यात म्हणजे चांगलं व्हावा. कारण मडक्याशिवाय लग्नाला सुद्धा मडकी लागायची बघा. काय त्याला म्हणायची? हा वया म्हणायची बघा. आता तर मला वाटतं वया आहेत का नाही ते पण नाही सांगता येत.
तिकडून म्हणे एखादा होळी चालली काय होळी झाली ना. हम्म? बघा मित्रांनो कसं काय बघा अंडी वालाच्या शेंगा मटण तर या खायला शेंगा बघा कारण ह्याला वालाच्या शेंगा पुपटी बनवली बघा पुपटी बनवली बघा या शेंगा खायला बघा मी पण खातोय आणि मित्रांनो तुम्ही पण खायला या तर अशा शेंगा खाणं कारण या रायगड म्हणजे कोकण भागात वालाचे शेंग तुरी शेंग अशी पुपटी बनवायची पण पहिले मडकं राहायचं पण तरी पण आता जोडदाराने भारी बनवलं या बघा कशी काय शेंग आहे. आणि लय खायसारखी मजा